नाशिकमध्ये साकारलाय प्रति जेजुरी गड। होय, तुम्हाला ऐकून नवल वाटलं असेल, पण आता नाशिकमध्ये जेजुरीचा गड साकारण्यात आलाय। सध्या गणपती उत्सव सुरू आहे। मुंबई, पुणे यासह राज्यभरात ठिकठिकाणी मोठमोठे देखावे आणि आरास गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सादर केली जाते। नाशिकच्या इंदिरानगरमध्ये देखील धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था प्रणित श्री प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा जेजुरी गड साकारण्यात आला। जवळपास मागील 2 महिन्यांपासून हा प्रति जेजुरी गड साकारण्याचं काम सुरू आहे। या जेजुरगड मंदिरात आल्यानंतर आपल्याला महादेवासह गणपती बाप्पा तसेच इतर साधू संतांचं देखील दर्शन होतंय। आपण बघू शकतोय हा जेजुरीचा गड। या निमित्तानं नाशिककरांना आता 10 दिवस जेजुरीला जाण्याची आवश्यकता नाही, नाशिकमध्येच खंडोबाचं दर्शन त्यांना घडणार आहे। आणि आपण बघू शकतोय किती मोठ्या संख्येने भाविक हे जेजुरी गडाचं खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत। खरं तर श्री प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून विविध सांस्कृतिक आणि धार्मिक देखावे साजरे केले जातात, ते देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात। म्हणजे मागच्या वर्षी तर शिवलिंग स्थापन करण्यात आलं होतं। साधारण 2 इमारतींच्या उंची इतकं शिवलिंगाची स्थापना त्यांनी केली होती। तर श्री प्रतिष्ठानची आरास काय असेल किंवा यंदा कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करता याची नाशिककरांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते। आणि यंदाचा जेजुरी गड पाहण्यासाठी भाविकांनी अक्षरशः दिवस रात्र गर्दी केली आहे। याबाबत श्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। श्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध पौराणिक अशा मंदिरांचे देखावे आम्ही सादर करत असतो। आणि मागच्या वर्षी आसाम येथील महामृत्युंजय मंदिराची 108 फुटी शिवलिंग प्रतिकृती आम्ही साकारलेली होती। त्याला महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक दिलेला होता। त्याचाच बोध घेऊन आमचे पदाधिकारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, यांनी सगळ्यांनी यावर्षी जेजुरी गडाची प्रतिकृती करावी अशी मागणी केली। आणि आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून या पश्चिम बंगालचे सुमारे 30 ते 32 कारागीर दिवस रात्र बल्ली, बॉटम, कपडा यामध्ये पर्यावरणपूरक स्वरूपाची अशी जेजुरी गडाची प्रतिकृती आम्ही उभारलेली आहे। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व संतांची मूर्तीची प्रतिकृती स्थापना केलेली, त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। निश्चितच दररोज या ठिकाणी सकाळी योग शिबिर आम्ही करतो, रक्तदान शिबिर असेल, अवयदान शिबिर असेल, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आम्ही करतो। त्याचबरोबर आम्ही शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आमचे बंधू दिघे बंधूंनी खंडोबा महाराजांची जी 40 किलो वजनाची जी खंडा तलवार होती त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे। आणि त्याचं सेल्फी पॉईंट सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। मी तमाम नाशिककरांना विनंती करेल का त्यांनी या जेजुरी गडाच्या प्रतिकृतीच्या दर्शनाला या ठिकाणी यावं, त्याला भेट द्यावी। लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं हे जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतात आणि या जेजुरी गडाच्या पायऱ्या चढताना पती आपल्या पत्नीला उचलून घेत 5 पायऱ्या तरी किमान चढतात, अशी प्रथा आहे। त्याप्रमाणे या मंदिरात येताना देखील काही पायऱ्या या बनवण्यात आल्या आहेत। त्यामुळे पत्नीला कडेवर घेऊन पायऱ्या चढल्यानंतर ज्यांची जेजुरीला जाऊन इच्छा पूर्ण झाली नाही, ते या प्रति जेजुरी गडावरती आपल्या पत्नीला कडेवर घेऊन 5-6 पायऱ्या चढल्याचं तरी बघायला मिळतंय। आणि त्यांची ती इच्छा इथं पूर्ण होताना दिसतीये। ॲडव्होकेट बडदे यांच्या माध्यमातून साकारलेल्या या देखाव्यामुळे अनेक जणांची ही इच्छा पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी दररोजच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जात आहे। हा प्रति जेजुरी गड पाहण्यासाठी नाशिककरच नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील देखील लोक येणार आहेत असं येथे सांगण्यात आलं। तरी देखील हा गड पाहण्यासाठी अवश्य सर्वांनी यावं अशी विनंती प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।